लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरात सकल मातंग समाजाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे। लोकसभा निवडणूक 2024 साठी मातंग समाजाला कुठलाच पक्ष उमेदवार म्हणून संधी देत नाहीये। महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात मातंग समाजाचं मोठ्या प्रमाणात मतदान आहे, तरी देखील कुठल्याच राजकीय पक्ष राजकीय प्रतिनिधित्व द्यायला तयार नाहीये। मातंग समाजाव्यतिरिक्त इतर समाजातील व्यक्तींना कुठल्याही निवडणुकीच्या दरम्यान त्यांचा विचार केला जातो, मात्र मातंग समाजाच्या व्यक्तीचा उमेदवार म्हणून कधीच विचार होत नाही। हा दुजाभाव नेहमी मातंग समाजासोबत केला जातो। त्याच अनुषंगाने मातंग समाजाच्या महत्त्वाच्या प्रश्नावर परभणी शहरात सकल मातंग समाजाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे आणि यात सर्वानुमते महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। मातंग समाजामधून आपलाच उमेदवार या लोकसभेच्या रिंगणात उतरवायचा आणि आमचं हे राजकीय अस्तित्व आहे हे दाखवून देण्यासाठी सकल मातंग समाजानं वज्रमूठ बांधली आहे। सकल मातंग समाज स्वबळावर आपल्या समाजातील लोकसभेचा उमेदवार उभा करून त्याला निवडून आणण्यासाठी सर्वच बाजूने प्रयत्न करणार असं सकल मातंग समाजातील बांधवांनी यावेळी सांगितलं। सकल मातंग समाजाच्या वतीने कॉम्रेड गणपत भिसे यांची परभणीतून लोकसभेचा उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर करण्यात आली, तर त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी कामाला लागलं पाहिजे असा एकमतानं या बैठकीत ठराव घेण्यात आला। बैठकीच्या अध्यक्षस्थानी समाजवादी जनपरिषदेचे राज्य सरचिटणीस आप्पाराव मोरताटे यांची उपस्थिती होती, तर या बैठकीला ज्येष्ठ नेते विश्वनाथ अण्णा गवारे, ज्ञानेश्वर मोरे, रोहिदास लांडगे, वायजाबाई घोडे, सारजाबाई भालेराव, डॉक्टर दिगंबर डोरणपल्ले, LD कदम, माऊली साळवे, माजी नगरसेवक संदीप हिवाळे, कुणाल गायकवाड, लक्ष्मणराव घुले, डॉक्टर GB खंडागळे यांनी मनोगत व्यक्त केलं। या बैठकीला सकल मातंग समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। आज परभणी शहरामध्ये सकल मातंग समाजाची बैठक संपन्न झालेली आहे। या बैठकीला परभणी जिल्ह्यातील सर्व संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व समाज बांधव उपस्थित झालेले आहेत आणि आजच्या बैठकीमध्ये आम्ही अशी भूमिका घेतलेली आहे की आम्ही जी निवडणूक लढवत आहोत ती निवडणूक आम्ही आमच्या अस्तित्वासाठी लढवत आहोत। आम्ही कुठल्याही पक्षाच्या विरोधामध्ये नाही किंवा कुठल्याही पक्षाच्या कामगिरीवर आम्ही खुश नाही। म्हणजे ही निवडणूक आम्ही इतरांसाठी लढवत नसून आमच्या अस्तित्वासाठी लढवत आहोत आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणच्या राज्यकर्त्यांना आम्ही हे दाखवत आहोत की ज्या समाजाला कुठलाही पक्ष मोजत नाही, जुमानत नाही, आमचं अस्तित्व मान्य केलं जात नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आमच्या पिढीचं अस्तित्व मान्यच करावं लागणार आहे। त्याशिवाय महाराष्ट्रामधील कोणत्याही पक्षाला राजकारण करता येत नाही। म्हणून ही निवडणूक उद्याची 2024 जी आहे ती मातंग समाजाच्या अस्तित्वासाठी लढत आहोत आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये आमचे जे काही मुद्दे असणार झाले, आमचा जो जाहीरनामा असणार झाला तो जाहीरनामा हा 14 कलमी आमचा जाहीरनामा असणार झाला। त्यामधले जे काही मुद्दे आहेत त्यामध्ये आहे की अनुसूचित जाती आरक्षणामध्ये अबकड वर्गीकरण झालं पाहिजे, बार्टीच्या धर्तीवर RTची स्थापना झाली पाहिजे, क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी झाली पाहिजे, क्रांतीवीर लहुजी साळवे, महानायक फकीरा अण्णाभाऊ साठे यांचे जे काही स्मारकांचा जो काय प्रलंबित पडलेला प्रश्न आहे की चिरागनगर असेल, पुणे असेल आणि वाटेगाव असेल, या आमच्या महापुरुषांचे स्मारक पूर्ण झाले पाहिजेत। त्याचबरोबर महानायक फकीरा असेल, क्रांतीवीर लहुजी साळवे असतील आणि अण्णाभाऊ साठे असतील यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान केला पाहिजे। त्याचबरोबर आत्तापर्यंत 1970-78 पासून ज्या गायरानधारकांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण अजूनही नियमानुकूल झालेलं नाही। ते सर्व जमिनी अतिक्रमणधारकाच्या नावे झाले पाहिजे, त्यांना 7/12 मिळाला पाहिजे। त्याचबरोबर मागेल त्याला घरकुल ही योजना राबवली पाहिजे आणि अण्णाभाऊ साठे महामंडळांना 100 कोटी, 200 कोटी, 50 कोटी, 20 कोटी, 10 कोटी नाही 5000 कोटी रुपयाची तरतूद झाली पाहिजे। अशा प्रकारचे आमचे हे उद्याच्या निवडणुकीतील जाहीरनाम्यातील हे मुद्दे असणार झाले आणि लवकरच आम्ही हा मातंग समाजाचा जाहीरनामा आम्ही महाराष्ट्राच्या समोर घेऊन येणार आहोत। प्रतिनिधी राहुल वाहिवळ, न्यूज टुडे 24 परभणी।